शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर रात्री छापा टाकण्यात आला। सांगोला शहरातल्या कार्यालयावर ही छापेमारी झाली आहे। झाडाझडती घेण्यात आली आहे। निवडणूक भरारी पथकानं ही झाडाझडती घेतलेली आहे। सांगोल्यामध्ये शहाजीबापू पाटील यांची उत्तर सभा संपली आणि त्यानंतर पोलीस पथक त्यांच्या कार्यालयात दाखल झालेलं आहे। कार्यालयामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत त्यांनी संपूर्ण कार्यालयाची झाडाझडती घेतली। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। पाहूयात। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीच्या वळणावर आली असताना काल सांगोल्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली आणि त्यानंतर रात्री शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू यांच्या कार्यालयामध्ये झाडाझडती करण्यात आली। शासकीय यंत्रणांचा वापर करून त्यांच्या कार्यालयात तपासणी करण्यात आली। याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू, नक्की काय प्रकार घडला? तुम्ही त्यावेळी कार्यालयात उपस्थित होता का? काल सांगोल्यात माझ्या माहितीनं जेवढ्या काही निवडणुका झाल्या आणि स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुखांनी मी जेवढ्या काही सभा घेतल्या त्यातील ही सर्वात मोठी ऐतिहासिक अशी सभा झाली। आणि सभा झाल्यानंतर मी थकलो होतो। मला एवढं वेळ खुर्चीवर बसणं कठीण जातं। मी कार्यालयात गेलो, थोडी 10 मिनिटं खुर्चीवरच झोप काढून घरी जावं विचार करत होतो। तेवढ्यात मला सिव्हिल ड्रेस 5-6 लोक ऑफिस मध्ये आली। मला काय कळाय तयार नाही, काय भानगडी? ते म्हणजे तुम्ही फक्त बसून राहा, थोड्या आम्हाला बातम्या जरा बघायचं आहे। काय स्पष्ट बोला म्हणजे तर